सर्व गुरुबंधू भगिनी यांना श्री गुरुदेव. भाविको, आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं की यथार्थ ज्ञान झाल्यानंतर त्या योग्याची काय अवस्था असते. आणि आज आपण अध्याय 18 श्लोक क्रमांक 56 आणि 57 पाहणार आहोत. यामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, काय म्हणतात, हे अर्जुना, हे महायोद्धा, जो माझा सच्चा भक्त असतो ना, जो कर्मनिष्ठ असतो, उपासनानिष्ठ असतो, तो काय करतो तर स्वधर्मानुसार कर्म करतो आणि ते कर्म मला करतो. आता स्वधर्म आपण मागील अनेक संघामध्ये पाहिले. संन्यासश्रेष्ठ त्याची उत्तर दोन्ही देऊन झालेली आहेत. पण तू त्यागी हो या तू संन्यासी हो असं का नाही सांगितलं देवा. देव आता 56व्या श्लोकामध्ये डायरेक्ट अर्जुनाला असा हितोपदेश करताय की तू भक्तिप्रधान कर्मयोग कर. थेट सांगतात आता, कारण हे ऐकलं आता. त्यामुळे अर्जुन कदाचित त्याग करेल, की कदाचित तो संन्यास स्वीकारेल. ते होऊ नये याच्यासाठी देवाने सुद्धा काय केलं बघा, दोघांची उत्तर देऊन टाकले. दोघं कसे श्रेष्ठ आहे म्हणजे अर्जुन असं समजण्याची गरज नाही, त्याग म्हणजेच काहीतरी फार मोठं आहे आणि ते झालं की झालं, मोक्ष मिळाला असंही नाही. या संन्यास म्हणजेच काही सगळ्या जीवनाचं सर्वस्व झालं असं नाही. तू ज्या कुळामध्ये जन्माला आलाय, तू ज्याच्यासाठी जन्माला आलायस. ताई आता सांगतात की नाही की महिला ज्या आहेत, गृहिणी आहेत, ते गृहिणीचं काम काय तर त्यांनी घरातील माणसांचं यथेच्छ काळजी घ्यायची आणि त्यांचं पोट व्यवस्थित भरलं पाहिजे. त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो व्यवस्थितरित्या सांभाळण्याची जबाबदारी त्या गृहिणीवर. मुलं आहेत तर त्यांचा आता स्वधर्म काय असला पाहिजे की त्यांनी शाळा शिकली पाहिजे. एखादा कलाकार असेल तर कलाकाराचा स्वधर्म काय, त्याने आपली कलेवर प्रेम केलं पाहिजे. कंटाळा करून चालणार नाही त्याने. आता हे असं वळशानं हे बरोबर अर्जुनाला घेऊन येणार आता की तू क्षत्रिय आहे. पुढे आता ते सांगतच आहे, ते असं आणणार आहे. कारण तुम्हालाही संभ्रम निर्माण झालेला आहे. या देव थेट सांगायचं झालं बंद कर आणि बाबा युद्ध चालू कर. युद्ध चालू कधी होणार आहे? देवच ना तो त्याच्या प्रत्येक शंकेचं निरसन करत देव आता अशा अवस्थेमध्ये आले. पण डायरेक्ट पण सांगत नाही युद्ध करून. त्याला सांगताना अर्जुना, तुझ्यासाठी भक्तिप्रधान कर्मयोग श्रेष्ठ आहे. भक्ती ज्याच्यामध्ये आहे असाच कर्मयोग. म्हणजे काय की तुला कर्म करायचंच आहे आणि ते कर्म सातत्याने व्यवस्थित करायचं आहे, पण त्या कर्मामध्ये भक्ती असली पाहिजे. भक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काही मागायचं नसतं ना. मन हा भोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरुपी जन्मा येणे नाही. किंवा मन हे तुळसी वाहू ऋषिकेशी. म्हणजे हे मन तुळशीसारखं देवाला देऊन टाकायचं. मन आपलं शिल्लकच काय ठेवायचं नाही. तसं या अर्जुना, हे जे कर्म करायचं आहे ते भक्ती प्रदान कर. भक्तीमध्ये काहीच मागायचंच नसतं. त्याची आपली आवड म्हणून, आपला एक छंद म्हणून आपण देवाची भक्ती करा. आता कळेल तुम्हाला इनडायरेक्टली भगवान कृष्ण अर्जुनाला त्याच्या विषयाकडे घेऊन येणार आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की भक्ती प्रदान कर्म होण्यासाठी निस्वार्थ पाहिजे, निष्काम पाहिजे, निरपेक्ष पाहिजे, निरीक्ष झालेलं असलं पाहिजे ते कर्म, निस्पृह असलं पाहिजे. असे भाव त्या सगळे कर्मामध्ये असले पाहिजे आणि मग ते देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. असं सांगायचं ना तुम्हाला. चला पुढे. श्री गुरुदेव माऊली, असं जे कर्म आताच जगद्गुरुश्रींनी सांगितलं की जे भक्तियुक्त आहे, ज्यावेळी आपण अर्पण करतो हे अर्जुना, त्यावेळी काय होतं तर तीच माझी पूजा आणि मी प्रसन्न होतो आणि त्या भक्ताला ज्ञान निष्ठा देतो, त्याची भक्ती बराच येते
आणि एक वाक्य खूप सुंदर वापरले करायची. तर जगद्गुरु श्री म्हणतात, संत काय करतात तर भक्ती करायला सांगतात. मग भक्ती मधलं विज्ञान जगद्गुरु श्री काय सांगतात? सद्गुरु चरणाच्या हौशी होशी, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सद्गुरूच्या चरणांची हौस निर्माण होणं, त्याचे चरण आपण पकडावे, त्याचे हौस निर्माण होणं हे शाश्वत सुख आहे. काही सुखाचे ते मुळ पाहिले शोधून जास्ती उत्तम गती साधी, की म्हणजे मी सुखाचं मूळ शोधलं आणि मला असं सापडलंय की जोपर्यंत ती व्यक्ती सद्गुरु चरणाची हौस त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. हौस हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे, विचारपूर्वक वापरलेला आहे, की जोपर्यंत त्या भक्ताच्या मनामध्ये सद्गुरु चरणाची